नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 मेच्या दिवसभरच्या बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पश्चिम बंगालची आघाडी कायम, सर्वाधिक 79.35% मतदान. 6व्या टप्प्यात 8 राज्यातील 58 मतदारसंघात 61.04% मतदान. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी तर अविनाशी अनेक वर्ष पंतप्रधानपदी राहण्याचे दिले संकेत. अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण, चर्चेला उधाण. निकालाची उत्सुकता शिगेला, कोणाची जाणार खुर्ची. पदाधिकारी आले फुल टेन्शनमध्ये. लोकसभेनंतर विधान परिषदही उद्धव सेनेची उमेदवारीची घाई. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब, शिक्षक मतदारसंघातून अभयंकर यांना संधी. येत्या 4 जूनला लाडू तयार ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी. इंडिया आघाडीचे अपना काम बनता भाड में जाए जनता, हे एकच सूत्र. काँग्रेसच्या टाळेबाज सरकारने भरती आयोगाला टाळे ठोकले. हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदी यांची टीका. आपल्या मतपेटीसाठी मुजरा करते इंडिया आघाडी. नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका. तुम्ही तुमचा देश सांभाळा, आमच्यात लुडबुड करू नका. आपले समर्थक करणाऱ्या पाकिस्तान नेत्याला केजरीवालांनी फटकारले. 6वा टप्पा 60%. राष्ट्रपती उपराष्ट्रपती गांधी कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क. गरिबांना लुटणाऱ्यांना लवकरच जेलमध्ये जावे लागणार. नरेंद्र मोदी यांचा आरजेडीवर जोरदार पलट. भाजप 400 पार करणार तर काँग्रेस 40च्या खालीच राहणार. केंद्रीय मंत्री अमित शहांचा जोरदार हल्लाबोल. निलेश लंके यांच्या सोप्यातील अतिक्रमणांवर प्रशासनाचा बुलडोजर. ठणके समर्थक विकेंडवर तुटून पडले. महेंद्रसिंग धोनीने रांचीत बजावला मतदानाचा हक्क. थालाला पाहून मतदार झाले खुश. इतिहासात अशी निवडणूक झाली नव्हती. निवडणुकीतील गैरप्रकारांमुळे सुप्रिया सुळे यांची टीका. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठे इनकमिंग. सुनील तटकरे यांची माहिती. 6व्या टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालमधील झारग्राम लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. इंडियाकडून अखिलेश यादव पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य चेहरा. सभाचे आमदार कवींद्र चौधरी यांचा दावा. पोर्श कार अपघात प्रकरणी महाविकास आघाडी जाणीवपूर्वक राजकारण करत आहे. देवेंद्र फडणवीस यांची टीका. मोदींनी लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीसारखी करून ठेवली. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर घणाघात. विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती स्थापणार. सुनील तटकरे. महायुतीला 35 ते 40 जागा मिळणार. संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार. मतदार जा रे जा पावसा. IPL फायनल आज. चेकबारवर बसरल्या सरी. कोलकाता हैदराबाद अंतिम लढतीवर संकट. IPL विजेतेपदासाठी कोलकाता प्रबल दावेदार. समालोचक मॅथ्यू हेडन, केविन पीटरसन यांनी व्यक्त केला विश्वास. PV सिंधूंचा अंतिम फेरीत प्रवेश. मलेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धा. मुसांवर मिळवला विजय. IPL आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी हेडमायरला दंड.